बरेचशा प्रश्न आहे. आपल्यातली एक आई एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक ललिता पवार आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण निळू फुले पाहतो. ही समाज परिवर्तनाची जी घुसमुस चालू आहे त्याच्यामध्ये काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. स्त्रीला महत्व हे प्राचीन काळापासून आजही आहे. स्त्री वाईट आहे असं मी म्हणत नाही आणि स्त्री चांगली आहे असंही मी म्हणत नाही, कारण त्याच्या प्लस आणि मायनस ज्या दिवशी एकत्र होतील ना त्यावेळेस मात्र स्त्री चळवळ ही फार आकाशाच्या पुढे गेलेली असेल ही मानणारा मी कार्यकर्ता. आज तुम्हाला सांगू इच्छितो, मगाशी शर्मिलाताई बोलत होती की नव्यानं आलेली सून माझ्या दारात, तिला घरात आल्या आल्या सवासणी म्हणून तिला कुंकू तिलकाचा मान देतो आणि कोरड्यासामध्ये मीठ कमी पडलं म्हणून तिला साध्या भाषेत सांगायच्या ऐवजी तिला ललिता पवारच्या भाषेत सांगतो आणि मग सांगितलं तर मग पुन्हा शाहीब 498चा गुन्हासारखा प्रकार सुरू होतो. म्हणून मगाशी मी बोलल्याप्रमाणे स्त्री वर्चस्व, स्त्रियांनी स्त्रियांच्या बरोबर कसं वागायचं हे जोपर्यंत एका लाईनीत येत नाही, एका रेषेत येत नाही तोपर्यंत मला वाटतं स्त्री चळवळ पुढे जाणार नाही अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खात्री आहे. शेजारचं उदाहरण घेतलं तर बघा, जर सुनीता आणि माने ह्या दोघी बसून जर स्त्री चळवळ उभा करत असेल आणि मगाशी माझ्या भाषणातून मी बोललो मी तिचा भाऊ म्हणून तिच्या पाठीशी राहणार आहे, तर लगेच तिसरी बाई म्हणेल मला बी एक भाव शोधला पाहिजे, त्यांची स्पर्धा झालीच पाहिजे. ही चळवळ आहे. आणि म्हणून आज 2 महिन्यापूर्वी मी या कार्यक्रमाला वेळ दिली होती. मानेताई, आपण सगळेजण चांगले जाणकार आहात, फक्त आपल्याला इथे नियोजनबद्ध कार्यक्रमात आणणं गरजेचं आहे. मी राजकीय आश्वासन कमी देतो, पण सामाजिक पिंडाची कामं मात्र जास्त वेगाने हाताशी धरण्याचा मी प्रयत्न सुनीताताई करतो. तुम्ही भाषणं मोठी करा, वाचन चांगलं करा, घर प्रपंचात संसार चालवताना सांस्कृतिक वसा आपला जपला पाहिजे, सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, गणगोत्रांची सेवा केली पाहिजे आणि हे करून परत समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये तुम्ही आम्ही एकत्र या जागतिक दिनाच्या निमित्तानेच एकत्र झालो असलो नाही तर 12ही महिने आपण दुःखाची